बुद्धीचा पालक बुद्धीचा पालक गाय वाया केली खटपट गाय केली खटपट गाय वाया विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार निवडे जेवण शेवटीच्या घासे होय त्याच्या ऐसे सकळही न पाहिजे झाला बुद्धीचा पालट केली खटपट जाय वाया. कालपर्यंत आपण पाहिलं होतं की जेवण पूर्ण अंशामध्ये जेवण जर जेवला तर तृप्ती होते. सांश तृप्ती ही पोट भरू देत नाही. निरंकुशा तृप्तीशिवाय पोट भरत नाही. तुम्हाला जर थोडंफार जेवायला दिलं तर तेवढ्यावरती भागत नाही. का ते म्हणले काय हो, विशेष करून तुम्हाला नेहमी सांगत असतो की दिंडीमध्ये चालणारी माणसं आहेत ते रस्त्याच्या कडेचे फुटाणे विकत घेतात आणि चालणाराला देतात. ते म्हणते काय का रे अजून आहे का, ते म्हणते तेवढं थोडेसे फुटाणे आणलेले असतात ते किती का आणणार आहेत, 10 रुपयाचे आणले. लोक तर इतके असतात तिथं, बरं एकट्याला नाही खाता येत सुदामदेवासारखे. मग ते सगळ्यांना थोडे थोडे दिले की त्याच्या हातात राहतातच किती जावं. बरं फुटाणे नावाची अशी वस्तू असते की ते म्हणजे एकदा तोंडाला चव लागल्या ते म्हणते हाय का अजून, ते म्हणते नाही रे तेवढेच होते ना. नाही तर तेवढे पण तेवढे झाले. पण मग पोट भरलं का नाही, तर थोडा परमार्थ करून कधी पोट भरत नाही. मग पोट भरण्यासारखा परमार्थ करावा लागतो. निवडे जेवण शेवटीच्या घाशी, शेवटचा घास कसा जातो तोपर्यंत तुम्हाला ते जेवणाची स्थिती राहते. पूर्ण अंशात भोजन झालं. एखाद्या माणसाने जेवायला बोलावलं आणि जेवण दिलं पण ते म्हटले आमच्याकडे एवढंच आहे, आता ह्या 2च चपात्या तुमच्या नावाने केल्या पण आम्हाला तर 5 लागतात आणि तुम्ही जर 2मध्ये भाग उठवलं तर आमचं जेवण अर्धसुद्धा नाही झालं. ते म्हणले मग कसं काय, मग भीमासारख्याला जेवायला बोलावलं आणि तिथं ते म्हटले व आमच्याकडे एवढाच स्वयंपाक आहे. तर म्हणले तसलं चालत नाही. तर किती पाहिजे मग त्याला, भीम किती खात होता, गाडीवर अन्न असलं तरी कमीच. तो बकासुराला मागं सारलं त्याने. तर असा हा भीमासारखं जेवण करणारा असेल. आता आमचे महाराज तर जगन्नाथ महाराजांचा दृष्टांत सांगायचे. दृष्टांत म्हणजे सत्य परिस्थिती. महाराजांनी शिर्डीला असताना ते जगन्नाथ बा आता तेही वारले. तर त्या एखाद्या महिलांनी बोलावलं की पोरांना सणासुदीचं दररोजच मधुकरी मागून अन्न खातात, तर त्याच्यापेक्षा एक दिवशी आज सणाला आमच्याकडेच जेवायला या, आम्ही मधुकरी नाही जेवायलाच या तुम्ही. ती बाबांकडे होते शिकणारे जे विद्यार्थी, मग त्यांनी जायचं. काय 5-7 जण होते. मग त्या पुढे बसल्यावरती हे जगन्नाथ बुवा तोंडाला बसायचे. याला धोरणातला माणूस म्हणतात. म्हणजे ज्या बाजूने वाढ येते त्या बाजूने बसायला पाहिजे ना, का शेवटला बसायला पाहिजे. मग ते बसतानाच असे बसायचे की ज्या बाजूने वाढ, आणि मग वाढ पुढं जाऊन द्यायचेच नाही. त्या म्हणायचे टाका. कारण त्यांनी एवढ्या जर चपात्या केलेल्या असतील बारीक अशा, तेवढ्या टाकून त्या 2 बी टाकल्या तरी हे 2 एका चपातीचे 4च घास. आणि पुढच्याला तसेच बसलेले. ते आले की ते म्हणले इथे टाका, आधी इथे टाका म्हणस तर पुढं वाढ गेलीच नाही. ते म्हणायचे जगन्नाथ बुवा तुमच्यामुळं आम्हाला उपाशी राहावं लागतं. म्हणजे जसं मिळेल तसं घ्यावं लागेल त्यातनं. म्हणजे पण मग आता जगन्नाथ बुवा कधी उठायचे, अण्णा म्हणायचे हे पोट असं निबार झालं ना त्याशिवाय वारकरी उठत नाही. म्हणजे पोट किती निबार व्हायला पाहिजे, हे डोक्यात कपाळ जेवढं निबार आहे ना एवढं निबार झालं पाहिजे. म्हणजे काय झालं ते म्हणले असे वारकरीचं भोजन आहे. परमार्थात बी असंच करावं का, परमार्थात थोडं थोडं करावं दिवसातून. ते म्हणले महाराज आम्ही करतो. म्हणजे काय किती वेळ करता, 15-20 मिनटं तरी आम्ही नामस्मरण करतो. 15 आणि 20 मिनटांनी काय पोट भरणार आहे का? पोट भरतं का तुमचं, का उपाशीच असता?
म्हणजे पारमार्थिक भोजन करताना पोट भरून जेवण करतात का अर्धवटच जेवण करतात? बाहेरचं जेवण करताना, लौकिकातलं जेवण करताना पोट पार निबार होस्तोवर जेवण करतात. आणि इकडंच काय होतं किंवा थोडं झालं बरं का, आता आमचा आजचा देवदेव झाला आणि 24 तास बाहेरचे कुटाणे करायला मोकळा. म्हणजे बाहेरचे कुटाणे करतोय ती जास्त, पण परमार्थ म्हणलं की थोडासा असा, तर तेव्हा असं नाही चालत. निवडे जेवण शेवटीच्या घाशी. शेवटचा घास याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला म्हटला हो घ्या ना हो, हां वाढू का असं नाही, देऊ का असं नाही, घ्या. त्यांनी टाकले ते म्हणले नाही नाही आता नाही, आता पुष्कळ झालं. म्हणजे याचा अर्थ काय झाला? शेवटचा जो घास आहे तो तृप्तीचा ढेकर असतो. जेव्हा तो म्हणला आता नाही, आपल्याला आता इथून पुढे काही नाही. म्हणजे जे माणसं ज्याला जे पदार्थ आवडतात ना ते असे पदार्थ खातात. म्हणजे इतकं भरलं की ते म्हणले थांबा आता, तुम्ही जर आता पुढचा जर खाल्ला तर वरून दिसेल तोंडातला, म्हणजे खालून भरत आलेलं. याचा काय म्हणायचं? हां यथेच्छ आणि पुष्कळ जेवली. तसा पारमार्थिक जेवणसुद्धा शेवटच्या घासानेच गोड होतं. आता परमार्थातला शेवटचा घास म्हणजे मरण असतो. कारण तुम्हाला मरण्याच्या वेळेला जर देव आठवत नसला तर तुम्ही पारमार्थिक भोजन केलं हे कशावरून? कारण अंतवंत इमे देहा नित्यसयुक्ता शरीरः अनाशिनो प्रवेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. हे सांगताना अर्जुनाला म्हटल्या, भगवंत म्हणतात काय काय श्लोक आहे? नाही अंतकालेच मामेव स्वरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. यो यो याम याम नाही असा श्लोक दुसरा कोणता? यो यो याम याम प्रमाणे नाही, ते तर माहिती मला. याप्रमाणे दुसरा श्लोक कोणता ज्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे? अहो तो नाही सांगत ना मी. दुसरा समांतर अंतकालेचे मामेव, याच्याप्रमाणे समांतर श्लोक आहे दुसरा. अंतकालेचे मामेव सुरन्मुक्ता कलेवरम य प्रयात. नाही तर चला जाऊ द्या. आठवा तिथं श्लोक आहे तो, त्याच्या शेजारचा खालचा, त्याच्या खालचा कोणता? यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावितः. हा श्लोक सांगत होतो तुम्हाला, त्याच्या खालीच होता. यम 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 वापी स्मरण भावम, जो जो माझं स्मरण करत त्याचे अंतिक कलेवरम, कलेवर म्हणजे शरीर, ते अंतिक कलेवर ज्यावेळेस माझं स्मरण करत जो कोणी टाकेल म्हणजेच त्याचा शेवट झाला. म्हणजे त्याचा शेवट कशात आहे? पारमार्थिक भोजनाचा शेवट कशात आहे? तर अंतकाळात भगवंताचं स्मरण राहणं. आणि अंतकाळात भगवंताचं स्मरण जर आपल्या बुद्धीत, म्हणजेच याचा अर्थ तुम्ही पोटभर जेवण केलेलं आहे. कोणतं? पारमार्थिक. पारमार्थिक याला जेवणाचा दृष्टांत वापरलेला आहे तुकोबारायांनी, की निवडे जेवण. कारण लौकिकातला असा आहे, माऊली झाले, तुकोबाराय झाले किंवा आणखीन संत जे आहेत हे दृष्टांत वापरून सिद्धांत पटवून द्यायचा प्रयत्न करतात. आणि त्याच्यामध्ये जसं जेवण पोटभर करतो आणि मग पोटभर केलेल्याचे काय खून, तर तो परत घेत नाही. तसा पोटभर परमार्थ केलेला पुन्हा जन्माला येत नाही. याचा म्हणायचं पोटभर परमार्थ झाला. आणि जर परत जन्म घेत असेल तर त्या मग अपूर्ण कुठेतरी असला पाहिजे. पण मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? तुकोबारायांनाच विचारलं. ते म्हणतात न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. आमची बुद्धी क्षणाक्षणाला बदलते. काही काळ येतो, काही काळ निघून जातो, काही काळ येतो, काही काळ निघून जातो. संसारात गेला की तिकडेच बोंबलत फिरतो, तिकडं काय एखादा चटका बसला की चाललाच हरिपाठाला. म्हणजे अशी वस्तुस्थिती आहे. चाललाच कीर्तनाला, चाललाच प्रवचनाला. असं काय झालं? आता म्हणजे आता ना आपण कायम येणार. म्हणजे का? तिकडे चटके बसले. आणि तिकडे चटके बसतात हे काय वेगळं सांगायची गरज नाही. सगळ्या दुनियाचा अनुभव काय तोच आहे. संसार कोणाचा सुखस्वरूप झालेला आहे? कोणाचाच झालेला नाही. पण तरी संसार सुधारायचा प्रयत्न करून संसारात राहणारे किंवा त्याच्याविषयी नवीन संकल्प करणारे
हे उताड आलेलं आहे त्याला. परमार्थ करत होते आणि आता नाही करत म्हणले. आम्ही पहिले देवदेव करत होतो, आता काय तुला मर्यादा आली? आता मर्यादा म्हणजे बुद्धीतला पालट झाला. तुकोबरा म्हणतात, न पाहिजे झाला बुद्धीचा पालट, केली खटपट जाय वाया. अर्धवट कामं करणाऱ्यांची काय खटपटच असते ना. एखादा तुम्ही प्रोजेक्ट हातात घेतला, त्याच्यासाठी खर्च केला, विशेष करून मोठा भांडवलदार आहे, त्याच्या प्रोजेक्टची कॉस्ट आहे 500 कोटीची, आणि त्याने 150 कोटी खर्च केले प्रोजेक्टवर आणि सोडून दिला. त्याला किती उत्पन्न मिळेल? त्याचं उत्पन्न नाही, ते 150 कोटी जाय वाया. कारण ते कोणाला देणार? लोक म्हणजे आम्हाला ह्या असली कंपनी काढायचीच नाही भंगार तुझ्यासारखी. तुझा तो पाहते 150 कोटी, मग त्याला शेवटी किलोवर माल विकावा लागतो तो भंगार. आणि घेताना काय असतो? आज तुम्ही ते पहा ना, मशीनच्या काय किमतीत प्लॅस्टिकचे अवयव वापरलेले आहेत त्याच्यामध्ये. ते सगळी मशीन जर उचलली तर 50 किलोची मशीन, आणि किंमत किती म्हणले तर म्हणले 50 लाख. म्हणजे 50 लाखाचं काय केलं आहे? त्याचं इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहेत सगळे. तुमच्या गाड्यांची तरी किमती कशावरती गेलेले आहेत? इलेक्ट्रॉनिक सगळं बसवलेलं आहे, सगळं ॲटोमॅटिक झालेलं आहे. त्याच्यावरती किमती वाढल्या त्याच्या, आणि त्याला स्क्रॅप व्हॅल्यू काय त्याची? सगळी गाडी वजन केली तर त्याची स्क्रॅप व्हॅल्यू काय? काहीच नाही. तसाच प्रकार असाही होऊन जाऊ शकतो. आपली परमार्थात स्क्रॅप व्हॅल्यू नको ठरायला. म्हणजे भंगारमध्ये निघालं, केली खटपट जाय वाया, असं नाही. मग तो टिकाऊ शेवटचं फळ देणारा असा आहे. काल तुम्हाला दृष्टांत सांगितला, शेतकरी फळबाग लावतो तो फळं येण्यासाठी, आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळालं पाहिजे. त्यासाठी तो रात्रंदिवस खटपट करतो. चांगला शेतकरी बरं का. कवा तरी 2 महिन्यांनी चक्कर टाकणारा, त्याच्या हाताला पेरलेला सुद्धा लागत नाही. त्याला काय देऊ? आपला नुसताच आपलं पेरते येत आहे माघारी. पाऊस पडला बरं का, पाऊस पडला तुझ्या कामाचा नाही. तर त्याच्यात जो लक्ष देतो, दररोज सकाळी बांधावर असतो, पानं अशी पाहत होतो, किडा नाही ना पडला, आळी नाही ना पडली. त्याच्यासाठी औषधं आहेत, इतकी औषधं तयार झालेली. लगेच पाठीवर पंप घेतला की त्यांनी लगेच सुरूच केली फवारणी. कारण तो तिथं, आणि मग त्याला आहे बरं का शिंदेवाडीचे, आपली ही शिंदेवाडी, ते पाठीमागे एकदा मी त्यांच्याकडे गेलो होतो. ते म्हटले त्या माणसाचं 45 लाखाचं एकरात उत्पन्न काढलं. म्हणजे एकरात, 1.25 एकरात डाळिंबाचं 45 लाखाचं उत्पन्न काढायला. ते म्हणजे मग आपण बी लावावं काय? डाळिंब लावायला काय अडचण नाही, पण तू 45कडं पाहून लावू राहिला आहे. आणि त्याने 45साठी काय केलेलं आहे? आपली नजर फळावर असते, पण त्याच्या कर्मावर नसते. त्यांनी काय किती कष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये, त्यांनी किती राबलेला आहे त्याच्यामध्ये. तर ते असं आहे. तसाच प्रकार परमार्थात सुद्धा आहे, की परमार्थामध्ये आपली नजर असं वाटतं आपण बी महाराज व्हा का? व्हा महाराज, व्हायला काय उताळा आला आहे त्याला? तुम्ही महाराज व्हा, काही व्हा, पण मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तेवढे कष्ट घ्यावे लागतात. आणि ते कष्ट नाही दिसत आपल्याला, पुढची व्यक्ती दिसते, किंवा त्याच्याजवळचं ज्ञान दिसेल, किंवा त्याची भक्ती दिसेल, हे आपल्याला दृष्ट दिसतं असं. पण त्यांनी काय कष्ट घेतले त्याच्यासाठी हे आपल्याला कळत नाही. पण फळाच्या अपेक्षा करून परमार्थात आले तर चांगली गोष्ट आहे. आणि नाहीतरी संतसुद्धा नेहमी सांगताना कुठून सांगतात? फळाकडून. परमार्थ सांगताना फळाकडूनच सांगितला जातो. देवाचे द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी हरिपाठ पाठ न होता. पहिला अभंगपाठ झाला ना, मग पुष्कळ झालं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. काय होईल? ओ महाराज आम्हाला फळ काय? तेने मुक्तिचारी सलोकता समीपता स्वरूपता लगेच. म्हटले मग बरोबर. मग हरिपाठ नाही पाठ झाला तरी मग ते पहिला अभंग पाहूनच तो पुढचे 27 अभंग पाठ करतो. जर पहिला अभंगात त्यांनी सांगितलेलं नसतं ना, माऊलींनी सांगितलं नसतं, मग फल जर सांगितलं नाही, जो मंदबुद्धी जे असतात ना, ते फलाकडे पाहून परमार्थात येतात. आणि ते संतांनी बी त्याचा तसा वापर केला. पण असा नाही की म्हणून जसा जेवणाला सुरुवात केली म्हणजे तृप्ती झाली असं नाही. सुरुवात झाली ती, म्हणून न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. दृष्टांत मागचाच, पुढे घ्या आता. बुद्धीचा पालट झाला नाही, जेवता जेवता उठून गेला नाही पाहिजे. हां, मग कल्याण नक्कीच आहे.
तुम्ही पार मारता स्लो. ते म्हणले महाराज एवढं नाही जमत, आम्हाला धंदा पाणी सगळं व्यवसाय असतो आमचा, आमची शेती असते, कोणाच्या नोकरी असतात. ते म्हणले काय अडचण नाही, तुम्ही त्याच्यासाठी 10 तास तुम्हाला देऊन टाकले. अहो 10 तास दिले तरी राहतात किती शिल्लक? 14 तास शिल्लक राहतात. त्यातले 4 तास कुटुंबाला आणखीन देणे दिले, खाली उरले 10 तास. त्यातले 6 तास झोपेला दिले त्याला, तरी खाली किती उरले? 4 तास. 4 बी नका देऊ, 2 तास तरी अध्ययन करताल, 2 तास पाहताल त्याच्याकडे, अजून 2 तास. या आटा पहारा माझारी मोठके निमिष भरी देत जा. हां, तर तेव्हा मग थोडे काहीतरी द्यायला पाहिजे आणि तितका. पण मग त्याच्यात म्हणजे नित्यता असावी लागते. म्हणजे आज केला आणि उद्या सोडून दिला आणि परत आला आणि परत गेला असं नाही चालत ते. कारण त्याच्यात सातत्य जर नसेल तर मागचं सपाट पुढचं चालू, मागचं सपाट पुढचं, हे कधी होईल? त्याचं कधीच होणार नाही. आणि इथे तर चिरंजीव पद पावा वयासी आण उपाय नाही त्यासी, किंचित बोलो साधकासी कळावयासी साधका. किंचित बोलो निश्चयसी कळावयासी साधका. येथे मुख्य पाहिजे अनुताप. त्या अनुतापाचे कैचे रूप? नित्य मृत्यू लागला समीप, न मानी अल्प देह सुख म्हणे नरदेह. किमर्थ निर्मिला तो मी विषय स्वार्थी लाविला, थिता परमार्थ हातीचा गेला, करी वैला विचारा. चिरंजीव पदामध्ये नाथ महाराज सांगतात, म्हणजे जागं केलं त्यांनी. तसंच तुकोबराय इथं सुद्धा जागच करतात आपल्याला, की न पाहिजे झाला बुद्धीचा पालट. अरे मानवी शरीर कधी मी मरून जाईल आणि एका दिवशी मी याला पटकन तर काय करणार आहे? मी याला एवढं डिक्लेअर होईल, दुसरं काय होणार आहे? 4 लोक थोडेफार रडतील, ते बाकीचे लोक नाही रडायचे, पण जवळचे जे स्वार्थी लोक असतात ते थोडे रडतात. कारण ज्यांच्याविषयी स्वार्थच नसतो त्यांना रडायचं काही कारण नाही. ज्या माणसापासून आपला काही फायदाच नाही त्याच्याविषयी ते म्हणजे आपण रडत बसलो, काय असं कधी होणार आहे? तेव्हा बरं, जे स्वार्थी आहेत ते बी तात्पुरते रडतील, थोडा वेळ रडल्यासारखे करतील, 1-2 दिवस दुःख महिन्या 2 महिन्यांनी विसरून गेलेले असतात. मी तर नेहमी सांगत असतो की वर्षानंतर त्याच दिवशी 30 माणसं हसत असतात. म्हणजे त्याच दिवशी, ज्या दिवशी तो मनुष्य मेला त्याच दिवशी पुढच्या वर्षी ती माणसं त्याच घरात हसत मस्तपैकी आनंदात असतात. त्यांना त्याचं स्मरणसुद्धा नसतं. हां आता ते काय करतील ना, काय त्यांना काय हो, त्यांना काय देणं घेणं नाही त्याच्याशी. तर तेव्हा अशा प्रकारची अवस्था आहे. आपण किती फुकट आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. लोकांच्या दृष्टीने आपली किंमत फुकटात आहे. फक्त ह्याची किंमत तुम्ही अशी ठरवलेली की नाही नाही आमचे लय प्रेमाचे आहेत सगळे. आपले कोणी प्रेमाचे नसतात. आपले प्रेमाचे तुम्हीच आहात, ह्याच्यापेक्षा दुसरे कोणी नाही. पण मग काय करावं लागेल त्यासाठी? तर बुद्धीचा पालट करू नका आणि अखंड परमार्थ करत राहा, असं तुकोबराय म्हणतात. बंद आहे का? मी म्हणतो का वेळ झाला? हरी सुंदर ते ध्यान भेटे मकर कुंडले तळपती माझे सर्व सुख